आपल्या गृहिणीला रोज सकाळी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे आज नाश्त्याला काय। तर तसेच काही वेगळे नवनवीन प्रकार आपल्या मराठवाडा किचन मध्ये आपण बनवत असतो। मराठवाडा किचन मधले जे नाश्त्याचे प्रकार असतात ते आपले खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात, बनवायला अगदी सोपे, कमी साहित्यात, चवीला मात्र अप्रतिम असतात। तर तसाच काहीतरी वेगळा आज आपण नाश्त्याचा प्रकार मराठवाडा किचन मध्ये बनवत आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या YouTube चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये छान अशी आपण एक नवीन रेसिपीज बनवत आहोत। जर तुम्ही रेसिपीला सुरुवात करण्याच्या पूर्वी जर नवीन असाल, आपल्या चॅनलला जर आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आपल्या अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। म्हणजे काय होईल, आपल्या मराठवाडा किचन मध्ये ज्या रोज नवनवीन पारंपरिक हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकता। चला मग आता वेळ कशाला आपण घालवतोय, लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। मराठवाडा किचन मध्ये आज आपण भिजवलेल्या मुगापासून चटपटीत असा नाश्त्याचा प्रकार पाहत आहोत। त्यासाठी एक 8 ते 10 तास मी पाण्यात 1 वाटी मूग भिजत ठेवले होते। छोटा एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये भिजलेले मूग टाकलेले आहेत। त्यामध्ये 10-12 इथे कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत, एक 4-5 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, एक 10-12 आपण लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता पाणी न घालता हे सगळं आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। मूग भिजल्यामुळे त्यामध्ये पाणी म्हणजे तयार होतं आणि त्यामुळे आपल्याला जास्तीचं पाणी काहीच वापरण्याची इथे आवश्यकता लागत नाही। पाणी जर यामध्ये टाकलं तर पीठ आपलं पातळ होईल। आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाक, भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता यामध्येच 1 वाटी आपल्याला बारीक असा रवा टाकून घ्यायचा आहे। अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्तीचं ठेवायचं। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे आपण इथं दही टाकून घेतलेलं आहे फ्रेश। आंबट दही अजिबात इथं वापरायचं नाही। आंबट दही वापरल्यामुळे हा जो बन डोसा आपण बनवत आहोत तो म्हणजे खाण्यासाठी थोडीशी आंबूस अशी याची चव लागते। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। जास्तीचंही पाणी नको। आपण इथं पेपर डोसा न बनवता बन डोसा बनवत आहोत। बन डोसा हा थोडासा जाडसर असतो, ज्या पद्धतीने बन पावाची म्हणजे लादी असते त्या पद्धतीनं हा बन डोसा असतो। तर इथं बघा, आता एका चमच्यानं एकाच डायरेक्शन मध्ये व्यवस्थित आपल्याला हे पीठ फेटळून घ्यायचं आहे आणि हा नाश्ता अगदी पौष्टिक आहे कारण यामध्ये आपण मुगाचा वापर केलेला आहे। तर इथं तुम्ही म्हणजे कच्चे मूग सुद्धा दळलेले म्हणजे बारीक वापरू शकताय त्याचं पीठ। तर इथं आपलं पीठ तयार झाल्यानंतर मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथं मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी आणि आपल्याला थोडेसे यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आहेत। त्यामुळे खालची जी आपल्या बन डोशाची म्हणजे साईड आहे त्यामध्ये खरपूस असं हे सगळं साहित्य भाजलं जातं। दिसायला पण छान दिसतो बन डोसा आणि खाण्यासाठी सुद्धा लागतो। आता तयार झालेलं मिश्रण आपल्याला यामध्ये अगदी जाडसर अशा पद्धतीनं आपल्याला लावून घ्यायचं आहे या पॅनला। या पद्धतीने नक्की तुम्ही बन डोसा करून बघा मुगाचा, किंवा ज्या पद्धतीने इथे कडधान्यामध्ये मी मूग वापरलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही मटकी, हुलगे, हरभरे म्हणजे तुमच्या आवडीनुसार कोणताही तुम्ही कडधान्य यामध्ये वापरू शकताय। आता हे सगळं व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर त्यावरती वरतून एकदा भरपूर असे तीळ टाकून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित अशी खालची याची बाजू खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि नंतर आपण दोन्ही पण साईडनं हा बन डोसा भाजून घेणार आहोत। या पद्धतीनं नक्की तुम्ही बन डोसा करून बघा। पौष्टिक तर आहेच पण खाण्यासाठी सुद्धा अतिशय मस्त चटपटीत असा आहे। मराठवाडा किचन मधले सगळेच पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपे असतात, खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात आणि दिसण्यासाठी अतिशय छान असे दिसतात। तर आता या पद्धतीनं दोन्ही पण साईडनं खरपूस असा म्हणजे आपला बन डोसा भाजून तयार झालेला आहे। तर इथं मी या डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता तीळ लावल्यामुळे अगदी चटपटीत आणि खरपूस असा भाजून घेतल्यामुळे कलर सुद्धा अतिशय याला छान असा आलेला आहे। इथं आपण एक वेगळी चटणी बनवलेली आहे, सॉस घेतलेला आहे
तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही, कोशिंबीर, सॉस किंवा मग ज्या वेगळ्या वेगळ्या चटण्या असतात त्यासोबत सुद्धा खाऊ शकताय. हा डोसा बनवायला अगदी सोपा आहे, पण खायला त्यापेक्षाही टेस्टी आहे. तुम्हाला हा डोसा म्हणजे कसा वाटला ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज पोहोचतील. तोपर्यंत बाय बाय.